आज खूप दिवसानंतर आम्हाला वाशिमला थोडंसं काम होतं. तेच काम करण्यासाठी आज आम्ही वाशिमला गेलो होतो. आणि वाशिम मध्ये आम्हाला जे काम होतं ते काम करून आम्ही पेट्रोल पंपावर तर आलो होतो. पण तिथे गेल्यानंतर आम्हाला एवढी मोठी लाईन दिसली कॅनिनची. ती कॅनिनची लाईन पाहून मी स्वतःच खतरनाकपणे हँग झालो होतो. तर नमस्कार भानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भानो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भानो, आजचा विषय असा होता की आज सकाळपासून तुमचा निवांत रील बघत होतो. मी रील बघण्यात एवढा बिझी झालो होतो की मी आंघोळ करायचं विसरलो. तेवढ्यात मला सचिन दादाचा कॉल आला. सचिन दादाने सांगितले आपल्याला काय करून 10 मिनिटात वाशिमला पोहोचावं लागतं. नेमकं एवढं अर्जंट काम तरी कोणतं होतं ते तर मला पण माहिती नव्हतं. तरी पण आपला शेला घेतला आणि मग मस्तपैकी चष्मा वगैरे घालून मी रेडी झालो. आणि आता तुम्हाला वाटत असेल की मी बिना आंघोळीचा वाशिमला चाललो. आणि हो, हे विचार तर तुम्ही बरोबरच करत आहे, पण माझ्यासोबत सचिन दादा पण बिना आंघोळीचेच होते. 10 मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही वाशिमला. वाशिमच्या पुसद नाक्यावर आल्यानंतर कळालं की आम्हाला फक्त एक कॅन नाही का आपल्या मोठ्या बाबांच्या घरी जाऊन द्यायची होती. त्याच्यामुळे आम्ही मोठ्या बाबांच्या घरी जाण्यासाठी निघालो तर होतो, पण मदत आम्हाला ही अडचण आली. मग त्या अडचणीचा सामना करून आम्ही पोहोचलो डायरेक्ट मोठ्या बाबांच्या घरी. आणि मग 10 मिनिटानंतर आम्हाला निवांतपैकी एक ग्लास नाही का फंटाचा भेटला. आणि मग ते पिल्यानंतर आम्ही पेट्रोल पंपावर तर आलो होतो. पण पेट्रोल पंपावर पोहोचल्यानंतर मला एवढी मोठी लाईन दिसली डिझेल साठी. आणि त्या कॅनीची लाईन पाहिल्यानंतर मला हे विचार आले की याचे ओनर कुठे गेले असते. पण डोक्यावर जास्त भर न देता पेट्रोल टाकून गाडीमध्ये आम्ही निघालो मग परत घरी जाण्यासाठी. आणि भाऊ, मी काय म्हणतो, आजच्या ब्लॉगचा शेवट नाही तेच करून टाकू. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आताच तुमच्या भावाला तुम्ही फॉलो करून घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.